राजे छत्रपती अंकरपाडा संघानं फायनल मध्ये जाऊन थेट बाजी मारली आहे. बघा रिव्ह्यू कोणत्याही संघाला नसेल आणि लेग बिफोर आउट नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रदीपला पाहू शकता पहिल्या षटकामध्ये लॉंग या तटिया सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू प्रदीप यांचा, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. दोन दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत, पळत आहेत, परंतु रेस जिंकले चेंडूने या मॅच मध्ये येतोय दमदार चौकार. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला हर्ष. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो तेवढंच सुंदर क्षेत्र स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रदीपच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहतोय प्रदीपला. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, त्यानंतर सुरेख कमबॅक राहिले प्रदीपचं पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॉडीवरती आदलत असताना तेवढंच जलद गतीने एक धाव देखील पूर्ण केली जाते लेग बायच्या स्वरूपात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. चला थोडंसं फास्ट केला. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवरती समीरला पाहू शकता. युवान हृदय चषकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती समीरनं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहतोय. चेतन पाल यांचं देखील आगमन होतं सकाळच्या सत्रामध्ये, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये समीर. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय, परंतु झेलची संधी असेल. चेंडू बराच काळ हवेमध्ये
आणि झेल टिपला जातोय. फलंदाज होईल फेल. परता लागतं. पहिला धक्का लागत असताना दावडी संघाला. न्यू बॅटर मैदानच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती कृष्णाला पाहता आपण. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते खडगोली संघाच्या माध्यमातून. आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं क्रीडा रसिक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत जय मसोबा चषक वरप 2026 मध्ये. वरप मारल कांबा ग्रामस्थ कोणी असेल तर आपण यायचे स्थानापन्न व्हायचे स्टेजवरती येऊन. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्क वरती. समीरचा चेंडू आपल्याला पाहायला स्विंग एन मिस. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करते या मॅच मध्ये. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे दावडी संघाला. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका पाहायला मिळतो लॉंगॉनच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल ड्रॉप होतोय. शापिलच्या माध्यमातून झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्क वरती. समीरचा चेंडू खोदून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समीर बॅटची काढा लागत असताना थर्ड मॅन बीट फाईन लेग बीट हा येतोय. नशिबाचा चौकार दावडी संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 13 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज कृष्णाला पाहतोय.
पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा केला होता प्रयत्न, पण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. 6 धावांचं षटक पाहिलं आपण समीरचं. पुन्हा एकदा प्रदीपवरती विश्वास दाखवले तिसऱ्या षटकामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची कडा लागत असताना. शतकचे उपास आहेत. पहिली धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार देत असताना यशला पाहतोय. एका धावावरती समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोचली ती 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची काढा. आता सुरेख असा जेल टिपला जातो मैदानच्या आतमध्ये. धक्का क्रमांक लागत असताना दुसरा दावडी संघाला. मैदानच्या आतमध्ये आनंदला पाहतोय. आतापर्यंत 2 गडी गमवले. धावसंख्येचा विचार केला धावपलकडे धावा लागल्या गेल्या 14. चांगली गोलंदाजी होते सकाळच्या सत्रामध्ये खडेगोल्ली संघाची. पहिल्या षटकामध्ये प्रदीपच्या 7 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर समीरने देखील 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रदीप आपला पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना व्हॉलंटियर्स कुठे असतील तर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे त्वरित. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. निर्धा चेंडू पाहायला मिळते. वेगावरती स्वार टाकत असताना गोलंदाज प्रदीपला पाहतोय. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटर करतात तरी काय, चेंडू आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला मैदानच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय प्रदीप या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातंय दावडी संघाला. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना पुन्हा एकदा थर्डमॅन बीट, फाईन लेग बीट. अजून एक येतोय नशिबाचा चौकार दावडी संघासाठी. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता. एकदा मिळते या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 19 धावा. या षटकामध्ये देखील एक गडी टिपला आणि 6 धावा खर्च केल्या.
संकेत येते चौथ्या षटकामध्ये. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळते, परंतु उचलतील वेळी तत्पूर्वी एकाच धावावरती समाधान मानावं लागते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावली दोन्ही बॅटर्सला. धावा येत नाहीत. षटकार. सत्रामध्ये धावा बनत नाहीयेत. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट पाहायला मिळतोय. फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होते, पाहतच राहिले. त्याच्या मस्तक पे दस्तक देती हुई चेरन. दिनेशच्या बॅट मधून धाव संख्येला आकार मिळत असताना 32 धावा धावफलकावरती. अजून एक लॉफ्टेड हिट पाहायला मिळतोय. तिसरा षटकार. पुन्हा एकदा आपल्याला अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करत असताना आता मॅच मध्ये धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलीये 38 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकामध्ये दावडी संघाच्या माध्यमातून 3 षटकामध्ये बोलबाला राहिला होता कडेगवली संघाचा. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक करते गोलंदाज. सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाजानं. हॅलो, शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकामध्ये. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फर्स्ट फटका मिस टाइम पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप पाहायला मिळतोय शापिलच्या कडनं. पुन्हा एकदा दुसरा झेल ड्रॉप होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलीये धावफलकावरती 40 या आकड्यावरती. तब्बल 21 धावांचं षटक हाताळलं संकेतनं चौथ्या षटकामध्ये. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो दावडी संघ आपल्याला 40 धावा धावफलकावरती. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण खेळलो आहोत. सापार्डे बनाम आमने संघ. पहिली इनिंग होईल, त्यानंतर आम्ही टॉस करू. शेवटच्या षटकामध्ये शाफिल येते गोलंदाजी मार्कवरती. हॅलो 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 हॅलो. शेवटच्या षटकामध्ये शाफिल येते गोलंदाजी मार्कवरती 40 धावा धावफलकावरती. चाळीस धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये शाफिल येतोय गोलंदाजी मार्कवरती. शाफिलचा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता धावबाच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल बॅटर आनंदला. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड पाहायला मिळतंय. शाफिलचं स्वागत केलंय षटकारानं.
या 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेशच्या बॅट मधून येतोय अजून एक दमदार षटका. कुठेतरी धावांसाठी संघर्ष करत होता दावडी संघ. आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कमबॅक करते गोलंदाज शापिलला पाहू शकता. हॅलो हॅलो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक करतोय गोलंदाज शापिल. 5व्या षटकामध्ये स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चिकाडा लागत असताना एकदा पूर्ण दुसरीच्या प्रयत्नामध्ये उचलतील फेकतील क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 2 धावा देखील पळवून काढल्या गेल्या मैदानच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 48 या आकड्यावरती. सन्मानजनक स्कोर आतापर्यंत बनलाय दावडी संघानं. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती बॅटची काढा लागत असताना तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळतंय. एकदा पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 या आकड्यावरती आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं या मॅच मध्ये दावडी संघानं खडेगोल या संघासमोर. ते सापड आहे पक्ष आमने संघ. टॉस केलं जात आहे आणि टॉस जिंकलाय सापाडे संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले आमने संघाला बॅटिंगसाठी. जाऊया मैदानच्या दिशेने लक्ष आहे 50 धावांचं या मॅच मध्ये. 49 धावा बनल्या दावडी संघानं पहिल्या इनिंग मध्ये आणि 50 धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये खडेगोली संघासमोर. सलामीची जोडी पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. शापिल त्या सोबतीला असेल मोरेश्वर. रोहित भार्गव या मॅचला मिस करत असतील कुठेतरी, परंतु त्याची कमी वासून देत नाहीये. पंच देखील सज्ज होता मैदानच्या आतमध्ये. चेतन पाल त्या सोबतीला असेल अनिल मात्रे.
चला दुसऱ्या इनिंग मध्ये आपण रोशन संते सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज. चला यायचंय रोशन संते सर आपण. थँक्यू सो मच आदेश भोईर यांचा आवाज आपण ऐकला. आणि दावडी संघाने 49 धाव बनवले आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय खडे गोलवली या टीमकडून मोरेश्वर आणि श्राफिल ही जोडी दाखल होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. अनिल म्हात्रे आणि चेतन पाल हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती सर्वेश आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन मोरेश्वर. पहिला चेंडू स्विंग आणि मिस. पहिला चेंडू आला डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सलग चालला. हा दुसरा डॉट बॉल. 50 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. याच दरम्यान धीरज चव्हाण साहेबांचे इथे आगमन होत आहे. धीरज चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. सलग चालला हा तिसरा डॉट बॉल. 50 धाव बनवायचे आहेत आणि सुरुवात खराब झाली खडी गोलवली या संघाची. सलगचे 3 चेंडू येत्या डॉट. सर्वेशने चांगली गोलंदाजी केली आहे या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. सलगचा हा चौथा चेंडू येतो डॉट. अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाहीये. या पुढील सामना असेल योगेश 11 आमने बी आणि त्यांना फाईट करेल सापाड. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड कव्हर फटका. इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 3 धावा कंप्लीट. चौकार आहे का बघा. तिथे आमचे प्रेक्षक आहेत आणि त्यांनी चौकार दिलेला आहे. यस, आमचे व्हॉलेंटियर आहेत तिथे. धावसंख्या आहे 4. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतायत. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफी आपण पाहतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय KDMC क्रिकेटचे अध्यक्ष जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून 4 ट्रॉफीज
लाभलेले आहेत त्यांचे देखील मनापासून आभार. तिसऱ्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील भूमी 11 मांडा आणि बी स्पोर्ट्स बल्ल्यानी. तसेच सन्मान चिन्ह आपण पाहतोय नक्कीच कुमार पियुष निखिल पाटील यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आहेत आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे ती म्हणजेच स्वर्गीय चिंदू गंगाराम मस्कर CM एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का. श्राफिल बॅक टू द पवेलियन. गोलंदाज दिनेश आहेत आणि दिनेशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. बॅट्समन समीर आहेत. 50 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी दावडी संघाच्या माध्यमातून होतीये या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट या षटकामध्ये. दिनेशने इम्प्रेस केलेला आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. जय मसोबा चषक 2026. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेलपर्यंत पोहोचले देखील होते परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 12 या फटक्यांची नितांत गरज आहे. खडे गोलवली या संघाला. तो चौकार आलाय फलंदाज समीरच्या बॅटमधून. समीर आणि मोरेश्वर ही जोडी आहे. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा बनवायच्या आहेत 38. हा सामना जिंकण्यासाठी खडे गोलवली या संघाला.
रामानंद येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या तिसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. या पुढील सामना असेल योगेश 11 आमने बी आणि सापाड. सापाड संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे या पुढच्या मॅच मध्ये आणि योगेश 11 आमने बी या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5-5 षटकांचे आहेत. स्विच हिट शॉट लाईक दॅट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अपिश अँड पनिश सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि रतन भोईर आणि आदित्य भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. धावसंख्या 20. 12 मॅन असतील उद्या. नक्कीच रोहन तरे लकी 12 मॅन आहेत. धावसंख्या आहे 20. फिल्डिंग मध्ये बदल करताना आपण पाहू शकाल विकेट किपरला. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 20. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 30 आणि चेंडू शिल्लक आहेत 15. 15 चेंडू 30 ची गरज या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळतायत सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 24. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळता. ड्राईव्ह केला. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आहे 25. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक. ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार षटकार येतोय शेवटच्या बॉलवरती.
धावसंख्या आहे 31, 12 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज आहे खडे गोलवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 षटकांमध्ये अवघ्या 12 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आले 19 धावा आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे खडे गोलवली या संघाचं. दिनेश येत आहेत, पुल केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 35, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत कृष्णा. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36, 36 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. नऊ चेंडू 14ची गरज. ऑन साइडला बिग हिट, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि सलग चाला तिसरा षटकार. सामना होतो फिनिश आणि सामना जिंकलेला आहे खडे गोलवली या संघाने. नंदन खडे गोलवली संघाचं आणि हार्ड लक दावडी संघाला. आपण देऊया शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे समीर. 30 धाव बनवले आणि 1 विकेट देखील घेतलेला आहे समीर या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि कृष्णा मस्कर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वर्गीय चिंदू गंगाराम मस्कर यांच्या स्मरणार्थ CM एंटरप्राइजेस यांच्या वतीने ही लाभलेली आहे. आणि आपण देऊया समीरला मॅन ऑफ द मॅच.